अनगर नगरपंचायतीच्या निवडणुकीत राष्ट्रवादीच्या उज्ज्वला थिटे यांचा अर्ज बाद झालाय। अपक्ष उमेदवार सरस्वती शिंदे यांनी राष्ट्रवादीच्या उमेदवार उज्ज्वला थिटे यांच्या उमेदवारी अर्जावरती आक्षेप घेतला होता। उमेदवारी अर्जावरती सूचकाची सही नसल्याचा आक्षेप ग्राह्य धरत निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी थिटे यांचा अर्ज अवैध ठरवलाय। तर उज्ज्वला थिटे यांचा अर्ज बाद होताच माजी आमदार राजन पाटील यांच्या समर्थकांकडून अनगर नगरपंचायत कार्यालयासमोर जल्लोष करण्यात आला। अपक्ष उमेदवार सरस्वती शिंदे यांचा अर्ज वैध ठरल्यामुळे भाजपच्या प्राजक्ता पाटील विरुद्ध सरस्वती शिंदे अशी लढत होणार आहे। साताऱ्यात राष्ट्रवादीला मोठा धक्का बसलाय। मलकापूर नगर परिषदेत भाजपचं कमळ फुललंय। अर्ज छाननीत विरोधी उमेदवारांचे अर्ज बाद झाल्यामुळे भाजपच्या 5 उमेदवारांची बिनविरोध निवड झाली। यानंतर भाजप कार्यकर्त्यांनी गुलाल उधळून जल्लोष केला। भुसावळमध्ये प्रभाग क्रमांक 7 मधील भाजप उमेदवार प्रीती पाटील यांची नगरसेवकपदी बिनविरोध निवड झाली आहे। तर सावदा, भुसावळ आणि जामनेर इथे देखील भाजपच्या 3 नगरसेवकांची बिनविरोध निवड झाली। रायगडमध्ये सुनील तटकरेंना भरत गोगावलेंनी पुन्हा एकदा धक्का दिलाय। मसाळा नगरपंचायतीतील माजी नगराध्यक्षा फरीन अब्दुल अजीज बशारत यांच्यासह 9 नगरसेवकांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केला। तटकरेंच्या प्रत्येक उत्तराला थोडीच तोड नाही तर त्याहीपेक्षा जास्त ताकदीने उत्तर देणार। तर कोल्हापुरातल्या कागल नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये मुश्रीफ गट आणि समरजित घाडगे गट एकत्र आलाय। मंत्री हसन मुश्रीफ आणि समरजित घाडगेंनी एकत्र पत्रकार परिषद घेत मुश्रीफ गटाला नगराध्यक्षपद तर समरजित घाडगे गटाला उपनगराध्यक्षपद देण्याचं घोषित केलं। शिवसेना उबाठा पक्षाचे नेते अद्वै हिरे यांनी भाजपात प्रवेश केला। भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि मंत्री गिरीश महाजरांच्या उपस्थितीत हा पक्ष प्रवेश झाला। अद्वै हिरे दादा भुसेंविरोधात निवडणूक लढले होते। तर अद्वै हिरेंच्या भाजप प्रवेशावरून मंत्री दादा भुसेंनी नाराजी व्यक्त केली। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी भाजपमधील अंतर्गत कलह वाढलाय। दादा भुसेंनी सहकारी मंत्र्यांच्या मदतीनं नाराजीचा सूर आळवला। भाजपच्या प्रदेशाध्यक्षांनी मोठी खेळी खेळली आहे। डोंबिवली आणि कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघात मनसे आणि शिवसेनेला सुरुंग लावलाय। मनसे आणि शिवसेनेचे नगरसेवक रवींद्र चव्हाणांनी फोडले। शिवसेनेच्या अनेक मंत्र्यांनी मंत्रिमंडळ बैठकीवरती बहिष्कार टाकला। डोंबिवलीतील भाजप प्रवेशावर नाराजी व्यक्त करत शिवसेनेकडून मंत्रिमंडळ बैठकीवरती बहिष्कार टाकण्यात आला। उल्हासनगरमध्ये तुम्ही सुरुवात केली, शिवसेनेनं पक्षप्रवेश द्यायचे आणि भाजपनं नाही हे चालणार नाही अशा शब्दात एकनाथ शिंदेंसमोरच मुख्यमंत्री फडणवीसांनी शिंदेंच्या मंत्र्यांना सुनावलं। मंत्रिमंडळ बैठकीवरती बहिष्कार टाकलेला नाही, एकनाथ शिंदे बैठकीत होते असं स्पष्टीकरण मंत्री उदय सामंत यांनी दिलं। दरम्यान शिवसेनेच्या मंत्र्यांनी मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेतली। यावर मुख्यमंत्री फडणवीस हे राज्याचे प्रमुख आहेत, त्यांना भेटण्यात गैर काय असं सामंतांनी म्हटलं। महायुतीतील नाराजी नाट्यावरून आदित्य ठाकरेंनी शिंदेंच्या शिवसेनेला डिवचलं। त्याला म्हणतात चोर मचाए शोर। आज कुणीतरी परत गावी जाणार असं म्हणत आदित्य ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना टोला लगावला। रायगडमध्ये सुनील तटकरेंना भरत गोगावले पुन्हा धक्का देणार आहेत। रायगडमधील 1 नगराध्यक्ष आणि 9 नगरसेवक राष्ट्रवादीची साथ सोडून शिवसेनेचा धनुष्यबाण हाती घेणार आहेत। तटकरेंच्या प्रत्येक उत्तराला तोडीच तोड नव्हे तर त्याहूनही पुढे जाऊन उत्तर दिलं जाईल असा इशारा गोगावलेंनी दिला। नगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर कन्नडमध्ये शिवसेनेला मोठा झटका बसलाय। शिवसेना जिल्हाध्यक्ष राहिलेले आणि आता जिल्हा संघटक असलेले भरतसिंग राजपूत यांनी शिवसेनेची साथ सोडली। आमदार संजना जाधव यांच्या एकाकी कारभाराला कंटाळून राजीनामा देत असल्याचं पत्र त्यांनी शिवसेना सचिवांना दिलं। भरतसिंग राजपूत भाजपात प्रवेश करण्याची शक्यता आहे। महाड नगरपालिकेत तिरंगी लढत रंगणार आहे। भाजप आणि राष्ट्रवादी युतीतनं सुदेश कळमकर, शिंदेंच्या शिवसेनेकडनं सुनील कविस्कर तर महाविकास आघाडीकडनं चेतन पोटफोडे निवडणूक लढवणार आहेत। नोंदणीकृत पक्षांच्या पर्यायी उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज भरले होते, मात्र निवडणूक आयोगाने आदेश रद्द करत नवा आदेश काढला। त्यामुळे नोंदणीकृत पक्षाच्या पर्यायी अर्ज भरलेल्या अनेक उमेदवारांचे अर्ज छाननीमध्ये बाद होणार आहेत। त्यामुळे निवडणूक लढण्यासाठी इच्छुक असलेल्या कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त केली असून निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवरती शंका उपस्थित केली। बारामती नगर परिषदेसाठी नगराध्यक्ष आणि नगरसेवक पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल करून 24 तास उलटून गेले तरी अद्याप उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आलेली नाही। त्यामुळे प्रशासनाच्या कारभारावरती प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे। ऐन निवडणुकीच्या काळात बीड शहरातील भाजपसह राष्ट्रवादीच्या कार्यालयात शुकशुकाट बघायला मिळतोय। राष्ट्रवादीच्या कार्यालयाला कुलूप असल्याचं बघायला मिळतंय। बारामतीत उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या सहयोग निवासस्थानाबाहेर काही अंतरावरती उतारा आढळला।
बारामती भिगवण रस्त्यावरती फुटपाथवरती अघोरी पूजा केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. बदलापूर नगर परिषदेच्या नगराध्यक्षपदासाठी मनसेचा चेहरा असलेल्या संगीता चेनवणकर यांना महाविकास आघाडीकडून तिकीट निश्चित झालं होतं. मात्र मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी बदलापूर अंबरनाथ नगर परिषदेची निवडणूक मनसे लढणार नाही असं सांगितल्यानंतर चेनवणकर आता अपक्ष लढणार आहेत. बदलापूर नगर परिषदेत उमेदवारी अर्ज दाखल करताना गिरीश राणे या उमेदवारानं 3,000ची अनामत रक्कम चिल्लरच्या स्वरूपात आणली होती. गिरीश राणे हे कामगार असून शिवसेना उद्धव ठाकरे गटातनं प्रभाग क्रमांक 4 मधनं त्यांना उमेदवारी मिळाली आहे. जळगाव जिल्ह्यातील 18 नगरपालिकांच्या निवडणूक प्रक्रियेला वेग आलाय. नगरपालिका परिसरात तुंबळ गर्दी होते. सतत वाढणारी लोकसंख्या आणि उमेदवारांच्या गर्दीमुळे प्रशासनानं अतिरिक्त तयारी करत पोलीस बंदोबस्त वाढवलाय. नागपुरातील बुट्टीबोरी नगर परिषदेच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवारीवरनं काँग्रेसची अंतर्गत गटबाजी चव्हाट्यावर आली. काँग्रेसचे माजी मंत्री सुनील केदार यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नगर कार्यवाह सुमित मेंढेंना नगराध्यक्षपदासाठी समर्थन दिल्याचा आरोप नाराज पदाधिकाऱ्यांनी केला आहे. खेड नगरपालिका निवडणुकीत महायुतीमध्ये आलबेन नसल्याचं बघायला मिळतंय. जागा वाटपात शिवसेनेला झुकतं माप दिलं गेल्यामुळे नाराजीचा सूर भाजपमध्ये. मंत्री उदय सामंत आणि आमदार योगेश कदम यांनी महायुतीच्या बैठकीत खेड नगराध्यक्षपद शिवसेनेकडे राखून ठेवलं. या निर्णयावरून नुकतेच मनसेतनं भाजपमध्ये दाखल झालेले वैभव खेडेकर आणि त्यांचे समर्थक नाराज आहेत. गुहागर नगरपंचायतीच्या निवडणुकीत नगरसेवक पदासाठी एकाच वॉर्डातनं वडील आणि मुलगा आमने-सामने आहेत. एकाच वॉर्डमध्ये वडील आणि मुलामध्ये लढत होणार आहे. शिवसेना शिंदे गटाकडनं राजेंद्र अर्जुन बागडे तर त्यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडनं सौरभ राजेंद्र बागडे निवडणूक लढवणार आहे. जळगावच्या धरणगाव नगरपालिकेच्या निवडणुकीत उमेदवारांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळालाय. नगरसेवक पदासाठीच्या 23 जागांसाठी तब्बल 287 इच्छुकांनी अर्ज दाखल केल्यामुळे निवडणूक रंगतदार होण्याची चिन्ह आहेत. यवतमाळ जिल्ह्यातील 10 नगर परिषदा आणि एका नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदासाठी 188 उमेदवारी अर्ज आलेत. अर्जांची छाननी झाल्यानंतर वैध उमेदवारांची अंतिम यादी जाहीर केली जाईल. पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीचे आरक्षण सोडत जाहीर झाल्यानंतर 2 प्रभागातील आरक्षण बदलण्यात आलंय. या प्रकारामुळे इच्छुकांनी तीव्र संताप व्यक्त केला. वडगाव मावळमध्ये अनेक उमेदवारांनी शक्ती प्रदर्शन करत आपले अर्ज दाखल केले. नगराध्यक्षपद सर्वसाधारण महिलांसाठी राखीव असल्यामुळे या पदासाठी भाजप शिवसेना युतीकडनं मृणाल म्हाळसकर, राष्ट्रवादी काँग्रेसकडनं आबोली ढोरे तर अपक्ष मनसे पुरस्कृत सायली म्हाळसकर यांनी उमेदवारी अर्ज सादर केले. नांदगाव नगर परिषदेच्या निवडणुकीत शिंदे शिवसेनेचं खातं उघडलं असून प्रभाग क्रमांक 8 मधनं शिवसेनेच्या उमेदवार जुबेदा खान या बिनविरोध निवडून आले आहेत. त्यांच्या विरोधात दुसरा कोणताही उमेदवार नसल्यामुळे किंवा उमेदवारी अर्ज न आल्यामुळे त्यांची बिनविरोध निवड निश्चित झाली असून अधिकृत केली जाईल. बीड नगरपालिकेमध्ये राष्ट्रवादी अजित पवार गटानं शिवसंग्राम आणि शिंदे शिवसेनेसोबत युती करून नवं समीकरण जुळवलंय. अजितदादा हाच विकासाचा चेहरा आहे. त्यांच्यावर विश्वास ठेवून बीडची जनता सत्ता परिवर्तन करेल असा विश्वास माजी आमदार अमरसिंह पंडित यांनी व्यक्त केला. बुलढाण्यामध्ये अंतिम प्रभाग रचनेत देखील गोंधळ असल्याचं बघायला मिळतं. एकाच कुटुंबात आणि घरात राहणाऱ्या पती पत्नी आणि आईचं नाव हे वेगवेगळ्या प्रभागातील मतदार यादीमध्ये विभागण्यात आल्याचा प्रकार समोर आलाय. भाजप आमदार नारायण कुचेंनी एका कार्यकर्त्याला दमदाटी केल्याची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली. अंबड नगर परिषद निवडणुकीत ओबीसींसाठी आरक्षित जागेवरती ओबीसी उमेदवाराला तिकीट देण्याची मागणी कार्यकर्त्यांनी केल्यामुळे आमदार कुचेंनी कार्यकर्त्यांवरती संताप व्यक्त केला. परंडा नगर परिषदेत राजकीय वादातनं 2 गटात दगडफेक झाली. तानाजी सावंत आणि राहुल मोटेंचा गट आमने-सामने आला. तानाजी सावंत आणि राहुल मोटेंचे कार्यकर्ते आपसात भिडले. निवडणूक अर्जावरती आक्षेप घेतल्यामुळे गोंधळ झाल्याची माहिती मिळाली आहे. मुंढवा जमीन व्यवहार प्रकरणी मुठे समितीनं आपला अहवाल विभागीय आयुक्तांकडे सादर केला. या अहवालावरती चर्चा झाल्यानंतर अंतिम अहवाल राज्य सरकारकडे सादर केला जाईल. पुणे मुंढवा जमीन प्रकरणामध्ये पार्थ पवारांना क्लीन चिट मिळण्याची शक्यता आहे. राजेंद्र मुठेंच्या अहवालात पार्थ पवारांचं नाव असल्याची क्लीन चिट मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. दिग्विजय पाटील, शीतल तेजवानी आणि रवींद्र तारू यांचं अहवालामध्ये नाव असून गैरव्यवहार रोखण्यासाठी अहवालातनं शिफारस करण्यात आली आहे. मुंढवा जमीन प्रकरणाच्या चौकशी समितीत 6 पैकी 5 सदस्य पुण्याचे आहेत. मग चौकशीचा छडा कसा लागणार असा सवाल अंजली दमानी यांनी उपस्थित केला. पार्थ पवारांवरती गुन्हा दाखल करावा अशी मागणी दमानी यांनी केली. मुंढवा जमीन प्रकरणी अजित पवारांनी तत्काळ राजीनामा दिला पाहिजे अशी मागणी अंजली दमानी यांनी केली. मी प्रत्येक गोष्टीची माहिती घेऊन लढते, मी सगळ्या गोष्टींचा कीस पाडणार असा इशारा
दमान यांनी दिला. नवी मुंबईतील 70 मनसैनिकांवरती नेरूळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय. अमित ठाकरेंनी महापालिकेची परवानगी न घेता छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं लोकार्पण केल्यामुळे पोलिसांनी ही कारवाई केली. त्यामुळे मनसैनिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. थंडीमध्ये शेकोटी पेटवू नका असे आदेश पुणे पालिका आयुक्तांनी दिलेत. पुणे शहरात उघड्यावरती शेकोटी नको असे आदेश देण्यात आले असून पुण्यामध्ये थंडी वाढलेली असताना महापालिकेनं हा अजब निर्णय घेतलाय. भिवंडी महानगरपालिकेच्या जुन्या मुख्यालयाच्या 6 मजली इमारतीचं काम मागील वर्षभरापासून रखडले असं असतानाही इमारतीचं रंगकाम सुरू आहे. त्यामुळे कामगारांना जीव मुठीत घेऊन रंगकाम करावं लागतंय. या बाबीकडे महापालिका प्रशासन मात्र दुर्लक्ष करतंय. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात यंदा मुबलक पाऊस झाला. त्यामुळे नदी नाले आणि धरणं पूर्ण क्षमतेनं भरली आहेत. त्यामुळे यंदा रबी हंगामाचे क्षेत्र 1.5 पट वाढण्याचा अंदाज आहे. रबी हंगामाच्या आतापर्यंत 25% पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. शिरूर तालुक्यातील शिक्रापूर इथे सिकंदर शेख यांच्या दुकानात 4 पायांची कोंबडी आढळली. 4 पायांची कोंबडी पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती. चंद्रपूर जिल्ह्याच्या डोंगर गावातील एका घरात अस्वल शिरल्यामुळे खळबळ माजली. अस्वलाची चाहूल लागताच घरातील सर्व सदस्य तात्काळ घराबाहेर निघाले. या घटनेची माहिती मिळताच वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन अस्वलाला जेरबंद केलं. पालघरच्या सातपाटी येथे सुरू असलेला सर्व्हे स्थानिकांनी रोखला. CPWRSच्या सर्वेक्षणाला मच्छीमारांनी विरोध केला. समुद्रात उतरत स्थानिकांकडून सर्व्हे विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. देहरोड रेल्वे स्थानकावरती स्तनदा मातांसाठी उभारण्यात आलेल्या हिरकणी कक्षाला टाळं लावल्यामुळे प्रवासी महिलांमध्ये तीव्र नाराजी आहे. कक्ष कायम बंद असल्यामुळे महिलांना अडचणींना सामोरं जावं लागतंय. राज्यामध्ये गेल्या 11 वर्षात वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात 564 मानवी मृत्यू झाल्याची माहिती RTI मध्ये समोर आली आहे. 2014 पासून ते 31 ऑक्टोबर 2025 पर्यंतची ही आकडेवारी RTI कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी समोर आणली आहे. मराठवाड्यात शेतकऱ्यांचं आत्महत्या सत्र थांबत नाहीये. अतिवृष्टी बाधित शेतकऱ्यांना सरकारनं मदत केली असल्याचा दावा केला असला तरी त्यामुळे बळीराजाला खरंच दिलासा मिळालाय का, हा खरा प्रश्न आहे. कारण मागील 10 महिन्यात मराठवाड्यातील 8 जिल्ह्यांमध्ये 899 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. वालीव पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये रिलायबल ग्लोरी टॉवरमध्ये तिघांनी भर दिवसा दरोडा घातला. महिलेवरती चाकूनं हल्ला करत लहान मुलाला बांधून ठेवत चोरट्यांनी चोरी केली. चोरीच्या या घटनेनंतर चोरटे मात्र पसार झाले.